जगाच्या पाठीवरती एस्टीद नावाचा व्यक्ती उभा राहिला. त्यांनी नुसतं शरीर शोषण याचा व्यवसाय सुरुवात तर केलाच, पण त्याच्याच बरोबर 15, 16, 17 वयाच्या असणाऱ्या मुलं मुली जगभरातल्या वापर करत त्यांनी एक रॅकेट उभं केलं की ज्या रॅकेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा त्याच्या सल्ल्याप्रमाणे वागतात. देशाचं अख्खं फॉरेन डिपार्टमेंट असताना त्या देशामध्ये अँबॅसेडर आहे, स्टाफ आहे, त्याला बाजूला सोडून एस्टीद नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरनं या देशाची परराष्ट्र धोरण आखल्या जात आहे. आणि हा माणूस एस्टीद नावाचा असणारा माणूस हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतो की या दोन राष्ट्रांना तुम्हाला खुश करायचं असेल तर तुम्ही मुजरा केला पाहिजे त्यांच्या समोर. आणि नरेंद्र मोदी हे मुजरा करतात. 140 कोटी देशाचा पंतप्रधान हा अत्यंत पॉवरफुल व्यक्ती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. जगामध्ये 5वी आर्मीची स्ट्रेंथ आपल्याकडे आहे आणि दुसरं जगामध्ये सगळ्यात मोठं मार्केट हे आपण कंट्रोल करतो. एवढी ताकद असतानाही नरेंद्र मोदी सारख्या एस्टीद नावाचा व्यक्ती हा मुजरा करायला लावू शकतो. त्याच्यामुळे नुसता मुजरा नाही तर त्या एस्टीड फाईल मध्ये अजून दडलेले आहेत. दुर्दैवाने ट्रम्प यांनी उरलेली माहिती अजून बाहेर काढलेली नाही. पण नरेंद्र मोदींना मागच्या 2 महिन्यामध्ये खाडी युद्धामध्ये कशा रीतीने नाचवलं जात आहे याचं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे. मी राहुरीतल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे की या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षाला तुम्ही मतदान देऊ नका. आज ऊसाला असणारा जो दर आहे तो एकाच कारणासाठी आहे की परदेशातला ऊस किंवा साखर किंवा मळी ही भारतामध्ये येत नाहीये म्हणून आहे. परंतु जो काही करारनामा करण्यात आलेला आहे अमेरिकेबरोबर, तेव्हा त्या अमेरिकेच्या करारामध्ये भारताची कृषीची असणारी बाजारपेठ ही अमेरिका आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या मित्र राष्ट्रांना खुली केल्या जाणार अशी असणारी परिस्थिती आहे. मी राहुरीतल्या शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे की आपण सगळेजण मोबाईल वापरतो, मी म्हणतोय म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. परंतु ब्राझीलमध्ये, अमेरिकेमध्ये साखरेचा दर काही आहे तेवढा आपण त्या ठिकाणी बघावं. आपल्या इथे असणारी साखर ही 40, 42, 45 रुपये किलोने विकल्या जाते. पण ब्राझीलमध्ये, अमेरिकेमध्ये हीच साखर 30 रुपये, 32 रुपये किलोने त्या ठिकाणी विकल्या जाते. आता तीच साखर भारतामध्ये आली तर इथला व्यापारी राहुरीतल्या साखर कारखान्यातून निर्माण झालेली साखर तो विकत घेणार की 30-32 रुपये किलोची आलेली मुंबई पोर्टावर, मुंबई बंदरावरती आलेली साखर तो विकत घेणार. याचा विचार त्यांनी केला पाहिजे. शेती पूर्णपणे नष्ट करण्याचं धोरण केंद्र सरकारने त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आपल्याला असणारा या ठिकाणी खरात नावाच्या व्यक्तीचा आघोरीपणा हा पूर्णपणे आलेला नाही पण काही प्रमाणात त्या ठिकाणी आलेला आहे. या खरातांच्या संदर्भात कोण कोण मंत्री अडकलेत याची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी म्हणून आम्ही असताना आवाहन केलं होतं. 47-48 आमदार त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. चाकणकर बाईंचा राजीनामा घेण्यात आला परंतु हे जे 47-48 आमदार आहेत त्यांचा अजूनपर्यंत राजीनामा घेण्यात, आमदारकीचा राजीनामा घेण्यात आलेला नाही. तेव्हा ही निवडणूक मी असेल पोटनिवडणूक आहे. सरकारला वठणीवरती आणण्यासाठी अत्यंत महत्वाची निवडणूक असं मी त्या ठिकाणी मानतो. ब्राझील मधली आणि अमेरिकेतली साखर किंवा मॉरिशस मधली असणारी साखर ही जर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये येऊ द्यायचं नसेल तर राहुरीतल्या मतदारांनी आणि शेतकऱ्यांनी दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही आमचा इंटरेस्ट, तुम्ही आमचा असणारा शेतीवरचा उद्योग हा जर संपवणार असाल तर आम्ही तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. मतदान विरोधी देऊन त्यांना हा संदेश त्या ठिकाणी राहुरीतला मतदार देतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो. आणि दुसरं आवाहन करतो की एनसीपीचा, शरद पवार एनसीपीचा उमेदवार हा डमी उमेदवार आहे, त्याच्याकडे अजिबात बघण्याची गरज नाही. आपण आता विचारा. पूर्वीचे उमेदवार होते राष्ट्रवादी, त्यांच्यावरती भाजपने काही दबाव टाकला असेल का आपल्याला काय वाटतं? माझ्या अंदाजाने त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने दबाव टाकला नाही पण शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली नाही एवढं निश्चित आहे. पण त्यांचे
ईडीची पण चौकशी चालू आहे. कारण प्रश्न असा आहे की ईडी कोणाची चालू नाही. सुमित्राताईंची सुद्धा ईडी चालू आहे, ती कुठे संपलेली आहे, पण त्या उभ्या राहिल्यात. त्याच्यामुळे असणारं उमेदवारी जर शरद पवार एनसीपीने दिली असती तर ते आमदारकीला उभे राहिले असते. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते जर कदाचित उभे राहिले असते तर आम्ही उभं राहायचं की न राहायचं याच्यावरती आम्ही विचार केला असता. दुसरीकडे अजित पवारांनी जे काही निवडला एफआयआर असेल रोहित पवारांना दाखल केलं. महाराष्ट्रामध्ये एफआयआर सुद्धा होती. मी जनतेला एवढंच सांगणार आहे की आपल्या इथं तलवारीचा वार जरी झाला, हाफ मर्डर ज्याला म्हणतो आपण, त्याचा एफआयआर हो. इथे ऍक्सिडेंट झालेला आहे, त्या ऍक्सिडेंटचा असताना तुम्ही एफआयआरच्या माध्यमातून नोंदही करत नाही. त्याच्या महिन्याभर अगोदर एअर इंडियाचं विमान अहमदाबाद मध्ये पडलं, त्याचा एफआयआर होतो. आणि अजित पवारांच्या असणाऱ्या विमानाचं अपघाताचं साधा एफआयआरही महाराष्ट्र शासन करत नाही. यात इथेच कुठेतरी शंकेला जागा आहे. आणि ती शंकेला जागा आहे की सत्ताधारी पक्ष याच्यामध्ये सहभागी आहे का हे विमान पाडण्यामध्ये. ही शंका आता लोक दबल्या आवाजात म्हणतात. मी आपला माईक वरनं बोलत असतो. भाजपनं तुम्ही तो उमेदवार दिला तिथं असे कर्डिले ना घराणेशाही इकडे पुन्हा लोकशाही आपण मान्य केली पाहिजे. सिनियर कर्डिले यांचा या जिल्ह्यामध्ये असणारा आणि मतदारसंघामध्ये त्यांचं कार्य होतं, त्याच्यामुळे लोक त्यांच्या पाठीमागे उभे राहिली. मी असं म्हणेन की अनेक चांगले कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाकडे आहेत की जे या मतदारसंघामध्ये उभे राहू शकले असते. परंतु घराणेशाहीला विरोध करता करता भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आले आणि आता त्यांनी पुन्हा घराणेशाहीत सुरुवात केलेली आहे. मतदारांना माझं आव्हान आहे की लोकशाही टिकली तर तुम्ही टिकलात. आणि लोकशाही ही रुजवणं, जतन करणं हे मतदारांचं प्रथम कर्तव्य असं मी त्या ठिकाणी मानतो. बघा, त्यांनी जर लोकशाही टिकवली तर लढा देता येतो आणि आपल्याला पाहिजे ते त्या ठिकाणी करता येतं. घराणेशाही जर आपण आणली तर लोकशाही संपते आणि हुकुमशाही सुरुवात होते. हे जे आज माझ्यासारखे फार कमी लोक आहेत राजकारणामध्ये की जे ठोस भूमिका घेऊ शकतात, नाही तर प्रत्येक जण म्हणतो अरे ईडी लागेल, पोलीस लागेल, आयबी लागेल, आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. हे का? तर घराणेशाही पोचतो म्हणून ही भीती आपल्या मनामध्ये आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. महाराष्ट्रामध्ये आम्ही असणारा ही 1 to 1 निवडणूक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. ज्या पद्धतीने इथल्या असणाऱ्या मुस्लिम समूहाला भारतीय जनता पक्ष वागवत आहे किंवा देशभरामध्ये SIR ह्या नावाखाली त्या मतदारसंघामधला 50% मुसलमानांची नावं उडवतात आहेत. मी मुस्लिम समाजाला आवाहन करणार आहे की तुम्ही 100% मतदान संधी आलेली आहे महाराष्ट्रामध्ये, इतर मुसलमानांना मिळाली नाही पण राहुरीच्या मुसलमानांना मिळालेली आहे. 100% आपण असणारं मतदान त्या ठिकाणी करून आम्ही मतदान केलंय याचं सर्टिफिकेट जवळ ठेवा. अलीकडल्या काळामध्ये महाराष्ट्रासह भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मोदीगिरी वाढत झालेली आहे. राजकीय पाठिंबा आहे का भाजपा पुढचा? मी असं म्हणेन की इथे भोंदूगिरी हा शब्द चुकीचा असं मी त्या ठिकाणी म्हणेन. याचं कारण असं आहे की जुन्या काळची जी भोंदूगिरी होती ती पोटासाठी भोंदूगिरी होती. ते म्हणजे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपल्याकडे मनुस्मृतीने मालमत्तेचा अधिकार दिला नाही, जमिनीचा अधिकार दिला नाही, घराचा अधिकार दिला नाही, गावाने दिलेल्या बलुत्यावरती आपण जगतो, त्याच्यामध्ये अजून काहीतरी भर यावं म्हणून त्यांनी काही संशोधन केलं आणि त्या संशोधनाच्या जोरावरती तो आपला जगत राहिला. म्हणजे उदाहरण सगळ्यात मोठं द्यायचं तर मसनजोगी हा दिवसाला स्मशान जागा करू शकत नाही. मसनजोगी हा स्मशान जागा करताना त्याला रात्री 11 नंतरच तो जागा करतो आणि सकाळी 4 वाजेपर्यंत करतो. का जोपर्यंत ज्याला आपल्याला म्हणता येईल की अत्यंत काळोख झाल्याशिवाय त्याला धुराचा उपयोग करता येत नाही. ते त्याचं एक सायन्स होतं की धुराचा उपयोग कसा करायचा. तो त्याच्या उपजीविकेचं साधन होतं असं मी त्या ठिकाणी मान. पण आताचे असणारे जे बाबा बिबा आलेले आहेत हे सगळे व्यभिचारी आहेत. यांना शोषण करायचं आहे आणि यांना कसलंही नवीन डेव्हलपमेंट करायचं नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हे खऱ्या अर्थाने शोषण करते आहेत, लोकांना फसवणारे आहेत अशी परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामुळे जुन्या व्यवसाय करणाऱ्यांना असं म्हणेन की का आता रस्त्यावरती बसणारा पोपटाला घेऊन बसणारा जोशी हा पोपटाला सांगत असेल तिथे भाषण सांगून 10 रुपये घेऊन मोकळा कर असं होतं. किंवा आताचे असणारे जे आहेत हे उपजीविकेचे
त्यांचे बंधुगिरी करणारे नाहीत, ते शोषण करणारे आहेत, त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. आणि खरात हे कोणाचे नातेवाईक आहेत याचा खुलासा विखे पाटील यांनी करावा अशी माझी विनंती. भारतीय जनता पक्ष हे धार्मिक आहे, त्यांना अशा गोष्टींचा पाठिंबा आहे. कारण अशा गोष्टींमध्ये लोकांना अडकवून राहिलं की मग इतर प्रश्नाकडे बघायला वेळ राहत नाही अशी परिस्थिती आहे. अलीकडल्या काळामध्ये राज्यामध्ये पुतळ्यांवरती मोठं राजकारण सुरू आहे. मोठ्या व्यक्ती आहेत त्यांच्या पुतळ्यावर राजकारण करणार हे कशामुळे? नाही, मी असं म्हणेन की आता असणारं धनगर मराठा भांडण लावायचं नव्यानं सुरुवात झालेलं आहे. हे धनगर समाज हा असणारा ज्याला म्हणता येईल की शिवाजी महाराजांचा असणारा पुतळा लावण्याला विरोध करतोय, अशा काही जणांनी असणाऱ्या कंगोऱ्या उठवायला सुरुवात केलेली आहे. माझ्या दृष्टीने ही परिस्थिती खरी नाहीये. होलकरांचं जे राज्य होतं त्याचे असणारे आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये एक राज्याचा दरबार आहे आणि एक असणारा उज्जैनमध्ये आहे, खंडवामध्ये आहे आपल्याला दिसतोय. त्या सगळ्या अहिल्याबाई होलकरांचा. तर तिथे आपल्याला असणारा प्रामुख्याने हे जे होलकरांचं जे राज्य निर्माण झालं नंतरच्या कालावधीमध्ये याचा उगम महाराजांकडून आहे हे ते स्वतःहूनच उल्लंघन त्या ठिकाणी करतात. काही दिवसापूर्वी तनपुरे तो इतिहास आहे. त्या महावीरांना मानत होत्या, हा इतिहास आहे. आता हा इतिहास तुम्ही कसं काय मिटवणार? हे आताच जे चाललंय दुर्दैवाने की काही मराठा पुढाऱ्यांचं चुकीचं चाललेलं आहे की शिवाजी महाराज हा मराठ्यांचा, शिवाजी महाराज हा रयतेंचा राजा आहे. त्यांनी सगळ्यांना घेऊन राज्य केलं. माझं हे जे संकुचित मराठी जे आहे त्यांना आव्हान करणार आहे की याच्यातून तुमच्याबद्दल मराठा समाजाबद्दलची असणारी गुडविल ही तुम्ही स्वतःहून स्वतःच्या हाताने घालवताय. त्याच्यामुळे जेवढे समूह शिवाजी महाराजांशी जोडून जातील त्याचा सगळ्यात फायदा कोणाला होणार तर मराठा समाजाला होणार. कारण शेवटी महाराजांचं सुद्धा कार्य जे आहे उगम हा सगळ्यात तोच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे करता येतच नाही. तनपुरे जे आहे तो चालवत बोलत आहे, हा एवढा पैसा कुठे जातो? हा पैसा बोलत मी म्हणून म्हटलं ना, राधाकृष्ण विखे पाटीलनी याच्यावरती खुलासा केला पाहिजे की ते कोणाचे नातेवाईक आहेत. तो नातेवाईकाचा खुलासा झाला तर मग पैसा हँडल कोण करत होतं तोही त्याच्यामधनं बाहेर पडेल. विखे पाटलांनीच का सांगावं? इतर सगळे मंत्री आहेत त्यांचंच नाव घेत. त्यांच्या मतदारसंघात आहे ना, साम्राज्य पालकमंत्री आहेत ते. आवडीची निवडणूक बीजेपी यासाठी भाजप अजिबात नाही, आम्ही होऊ देणार नाही. तनपुरेंनी माघार घेतली तर आता वंचित पर्याय असेल. लोकांनी ठरवायचे आता. एकीकडे तनपुरे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती आणि आता दुसरीकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. काही सत्ताधारी हे असे एनसीपी कडून शरद पवार एनसीपी कडून येणार कोण येऊ शकतं तर अमुक येऊ शकतात. मग भारतीय जनता पक्षाचं असणारं जे खोटं पसरवणारं मिल जे आहे त्यांनी सुरुवात केलं की बीजेपी मध्ये येतात, त्यांचे उमेदवार आहेत, त्यांचा अमुक आहे. पसरवायला काय झालं? काहीच नाही. अशोक खरातच्या संदर्भात 132 खात्यांची चौकशी समोर आली आहे. त्यापैकी काही खात्यांची चौकशी झाली. बँक म्हणजे समता परिषद आणि त्यानंतर जगदंबा जे काय आहे बँक. मात्र व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झालेला आहे, अध्यक्षांवर गुन्हा दाखल झालेला. समता बँक नाही, मला त्याची माहिती घ्यावी लागेल. कोपरगावची समता बँक आहे. ते मान्य आहे. मला त्याची सगळी माहिती घेतली तर मग मी तुम्हाला बोलेन. तनपुरेंनी अर्ज मागे घेतला ईडीचा वगैरे काही करणार नाही का? ते बाहेर ईडीची इन्क्वायरी चालू असताना सुद्धा अनेक जण उभं राहतात. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे आमदार झालो तर अजून मोठं कवच म्हणतं. ईडी काही करू शकत नाही मग आपल्याला. ते आम्ही असणारं एक कसं आहे की हे भारतीय जनता पक्षाचं राज्य हे अत्यंत शारीरिक भ्रष्टाचाराचं राज्य, म्हणजे आर्थिक भ्रष्टाचाराचं आहे पण आता ते असणारं शारीरिक भ्रष्टाचाराचं आहे. राहुरीमध्ये खरात ही व्यक्ती किंवा पंतप्रधान हा मुजरा करणारा व्यक्ती याच्यातून काय निर्माण झालं तर महिलांचं शोषण आपण खुलेआम करू शकतो. आता त्याच्यामध्ये जोडलेलं काही आहे 12, 13, 14, 15 वर्षाच्या मुलं मुली जे आहेत त्यांचंही शोषण चाललेलं आहे आणि त्याचं मांसही खाणं त्या ठिकाणी चाललेलं आहे. जर राज्य शासनाचाच पाठिंबा असेल तर राहुरीमध्ये उभा राहणार नाही का? आणि राहुरीमध्ये उभा राहिला तर कुटुंबामधला 14, 15, 16 वर्षाच्या मुलं मुली जे आहेत या सुरक्षित राहणार का याचा विचार राहुरीतल्या मतदारसंघांनी केला पाहिजे. यामध्ये भारतीय जनता पक्ष
पाठिंब्याचं आहे आणि त्यांचं समर्थन आहे असं त्या ठिकाणी दिसतंय. सुब्रमण्यम स्वामी यांनी उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती मंत्री करणं, खासदारकीची उमेदवारी देणं याच्याशी शारीरिक संबंध आहे असा आरोप केलेला आहे. लोकांना मी एवढंच म्हणणार आहे की आता माझ्या दारापर्यंत आलं नाही म्हणून मी काय विचार करू. अशी जर भूमिका असेल तर उद्या तुम्हाला कुणीच वाचवायला येणार नाही. का ज्या दिवशी आलेला असेल त्या दिवशी तुमचं शोषणच झालेलं असेल. त्याच्यामुळे शोषण करताच सत्तेवरती बसणार नाही, शोषण करताच पक्ष हा सत्तेवरती बसणार नाही याची दक्षता त्या ठिकाणी घेतली पाहिजे. तिथे देवाला साखर घालून उपयोग होणार नाही. का देवानी बुद्धी दिलेली आहे. देव असा म्हणतो की तिथली असणाऱ्या बुद्धी तुम्ही वापरली पाहिजे आणि तुम्ही जर बुद्धी वापरत नसाल तर मी काय करू शकतो त्या ठिकाणी. त्याच्यामुळे बुद्धी वापरायला सामान्य माणसांनी शिकलं पाहिजे हे त्यांना आवाहन करतो. थँक्यू. संपलं ना राजा, अजून काय? राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था गंभीर होत आहे. अन्याय होऊन दरोडे वाढत चालले, त्याला गृहमंत्री जबाबदार नाही. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था वाढत चाललेली आहे, होऊन दरोडे वाढत आहे, त्याला गृहमंत्री जबाबदार नाही असं वाटतं. मी असं म्हणेन की सगळेच गृहमंत्री त्याला जबाबदार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे जबाबदार आहेत. पण एक लक्षात घ्या की यांना भारतीय जनता पक्षाला राज्य चालवता येत नाही. त्यांना फक्त देवळातली पूजाच करता येते आणि पूजेला आलेलं सामान याच्यावरती हात कसा मारायचा तेवढंच यांचं डोकं चालतंय. त्याच्या पलीकडे चालत नाही. यांचं डोकं जर चाललं असतं तर कदाचित खाडी युद्ध 3 महिन्यापूर्वी होणार हे माझ्यासारखे अनेक जण म्हणत होते आणि ती परिस्थिती आली. त्यावेळेस असताना 3-4 महिन्याचा गॅसचा स्टॉक, डिझेल पेट्रोलचा स्टॉक हा जर केला असता तर आज महागाई शिगेला पोचली नसती आणि अनेक कारखाने बंद झालेतच. जो बाहेरचा कामगार आला होता, पुण्यासारख्या असेल, मुंबई सारख्या ठिकाणी असेल, नगर सारख्या ठिकाणी असेल, हा सगळा कामगार आज परत जायला लागलेला आहे. का त्याच्या फॅक्टऱ्या बंद व्हायला लागलेल्या आहेत. अजून लोकांना सांगतो की तुम्ही मतदानाच्या जाण्याच्या अगोदर बँकेतून तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत अशी परिस्थिती येणार आहे. तेव्हा या परिस्थितीचा गांभीर्याने विचार आपण करावा. थँक्यू.